ज्यावेळी वयोवृद्ध लोक भीक मागत असतात त्यावेळी जर ते आजारी असेल तर मुद्दा वेगळा, पण जर ते बरे असतील तर ते धडधाकटपणे काही काम तरी नक्कीच करू शकता. बरं, अशाच 465च्या आसपास लोकांना तुम्ही त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरुवात करून देण्याची मदत केलेली आहे. चांगलं होतं आणि ते स्वतःच्या मेहनतीने ते आता खातायत आणि जगतायत असं करून दिलेलं आहे. तर ते हा सगळा प्रवास कसा आहे? वैद्यकीय सेवा देता 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 मी नकळतपणे त्यांच्या हृदयात, त्यांच्या पोटात शिरतोय. पोटात हृदयात शिरून मी खरी खरी माहिती गोळा करतोय की हा खरंच गरजू भीक मागणारा आहे का ह्याने भिकेचा धंदा केलाय. मी इथं मला जात पात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. कोणी चर्मकार समाजाचा असेल, चर्मकार म्हणजे सांभार समाजाचा असेल, कोणी नाभिक समाजाचा असेल म्हणजे न्हावी समाजाचा असेल. बाबा तुमची कास्ट कुठली हो? मी बाळा नाभिक समाजाचं आहे. मग बाबा तुम्हाला दाढी कटिंग करता येत असेल ना? येते बाळा, मग का नाही करत? भांडवल नको का? बसा गाडीवर, आपण भांडवल मी तुम्हाला टाकून देतो, काय काय लागतं त्याची एक लिस्ट करा. दुकानात जायचं, त्यांना ज्या लागतील त्या वस्तू सगळ्या घेऊन द्यायच्या. बाबा तुम्ही कुठल्या समाजाचे हो? मी चर्मकार समाजाचा. तुम्हाला मग ते चप्पल शिवता येते, बूट पॉलिश येते, येतं ना तुम्हाला? येतं, मग का नाही करत? बाळा साहित्य नाही काय माझ्याकडे? बसा गाडीवर, आपण आणू. मग ती जी दुकान आहे त्या दुकानात जायचं आणि त्यांना लागेल त्या सगळ्या वस्तू आणून द्यायच्या. बाळा तू काय काम करत होता रे पूर्वी? सर मी गौंडी होतो, पण आता काय आईबापानं घराच्या बाहेर काढल्यानं अमुक झालं तमुक झालं. मग कोणीतरी बिल्डर्स असतात, कोणीतरी काय असतात, या निमित्तानं ओळखीचे होणारे लोक असतात. एखादे बिल्डर किंवा एखादे विचारतात, डॉक्टर साहेब डोनेशन द्यायचं आहे, काय डोनेशन देऊ तुम्हाला, सध्या काय गरज आहे तुम्हाला? मी म्हणतो सर माझ्याकडे एक माणूस आहे, गौंडी आहे, तुमच्याकडे एखादी जर साईट चालू असेल तर त्या माणसाला घ्या ना तुम्ही. त्याच्याकडे डॉक्युमेंट काही नाही आहे, पण काय डॉक्युमेंट लागतं? आधार कार्ड, रेसिडेन्स प्रूफ आणि हे आणि ते आणि ते. त्याचा पालक म्हणून सगळं डॉक्युमेंट माझं वापरा, पण त्याला कामावर घ्या. अच्छा द्या, उद्यापासून पाठवून, त्याला काय अडचण नाही, आणि त्याला जॉब मिळून जातो. हॉस्पिटल्स, आया म्हणून, मावशी म्हणून, वॉर्ड बॉय म्हणून, अमुक म्हणून, तमुक म्हणून, हे म्हणून, ते म्हणून, अशा प्रकारे 465 लोकांना, भिक्षेकरांना गावकरी करण्याचं काम केलं सर. भिक्षेकरांना गावकरी करण्याचा प्रयत्न करतोय.